तुम्ही जर पालक असाल तर आपल्या मुलांना तुम्हाला वेळ द्यायला, तुमचा जो वेळ आहे ना तो जास्त महत्वाचा, तुमचा सहवास. आम्ही बोलताना असं म्हणतो की विचारलं एखाद्याला का हो, कोणासाठी कमवताय? लेकरांसाठी कमवतो. लेकरं कमवली का? लेकरं गमावली आणि संपत्ती कमवली तर तुम्ही कठोर होता. कठोर होण्याचं कारण काय? जी गोष्ट तुम्हाला जमली नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यातून करून घेण्याचा प्रयत्न करा. जर ते सफल झाले तर त्यांचं नातं तुटतं, नातं कमजोर होतं. आणि ते जर असफल झाले तर त्यांना फ्रस्ट्रेशन येतं. त्यांना जे करून घ्यायचं तिच्याकडून, त्यांना त्याला जर डॉक्टर करायचं असेल आणि ते जर डान्स मध्ये गेलं, त्यांना त्याला इंजिनियर करायचंय आणि ते चित्रकार बनलं, त्यांच्या दृष्टीने वाया गेलं. तुमच्याकडं पाहुणे येतात, आपण पाहुण्यांना काय करतो? शिस्त शिकवतो का? त्यांना अक्कल शिकवतो का? मग काय करतो? त्यांची देखभाल करतो, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, गोडधोड जेवण करतो, चांगले चांगले कपडे आणतो, चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन जातो, जे सगळ्यात बेस्ट आहे अशा ठिकाणी जेवायला घेऊन जातो, त्यांना जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. हेच आम्हाला आमच्या मुलांच्या बाबतीत करायचं. तुम्ही अन्न खाऊ शकता, पचवायचं काम प्रकृती कर. डॉक्टर मलमपट्टी करू शकतो, जखम बरी करण्याचं काम प्रकृतीच कर. डॉक्टर औषधं देऊ शकतात, ते औषधं लागू करण्याचं काम सुद्धा प्रकृतीच कर. या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट कोण करते? तुमच्या आतमध्ये जो श्वास चाललाय तो कोणामुळे चाललाय? हे शरीर कोणाची सत्य, कोणाच्या सत्तेने चाललंय? तुमच्या? हो, काय झालं? श्वास घ्यायचा विसरला गेला ना. एखाद्या बियाला वातावरण दिलं जातं मातीमध्ये. एखादा शेतकरी जसं वातावरण देतो, मातीची मशागत करतो, तिला नांगरतो, तिला कुळव फिरवतो, गादी वाफा बनवतो आणि मग हलकेसे नाजूक हाताने ते बी टाकतो आणि मग त्याच्यावरती एखादं कापड वगैरे अंथरून हलकेसे धारीने पाणी देते. धसमुसळे असतो, याचं निम्म बी उतरतच नाही. आणि म्हणून हल्लीच्या काळामध्ये रोपं टाकणारे वेगळे आणि पीक पिकवणारे वेगळे, नर्सरी वेगळ्या लोकांकडे. का? कारण ह्या धसमुसळ्यांना नर्सरी सांभाळता येत नाही.